मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे. खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी. मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी. जिभेला सुटलंय पाणी. मेजवानी 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 खमंग मेजवानी. याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत सिद्धी सोसायटी सुकापूर येथे आणि आपल्यासोबत आहेत संध्या पारकर. नमस्कार, स्वागत खमंग मेजवानीमध्ये. नमस्ते. बरं, रेसिपी कोणती करणार आहात? कॅप्सिकम तेल कबाब. बरं, नावावरनं कॅप्सिकम तिल कबाब ह्या नावावरनं कळलं की याच्यामध्ये कॅप्सिकम आहे, तीळ आहेत. मग आणखीन कोणते कोणते घटक आहेत आणि काय काय त्याच्यामध्ये, म्हणजे काय करणार आहात नेमकं तुम्ही? बटाटे आहेत, पावाचा चुरा आहे ब्रेडचा, असं सगळं करून. हो, आणि तळून ते गोळे करून तिळात हे करून तळायचे. त्याचे गोळे करून तिळात घोळवून ते तळायचे. म्हणजे आता पावसाळा आहे, छान मस्त बाहेर पाऊस पडतोय, त्यावेळेला अगदी गरजच असते अशा पदार्थांची. म्हणजे प्रेक्षकांना देखील बघायला आवडेल आणि आम्हाला देखील खायला आवडणार आहे. बरं, मग साहित्य सांगता काय काय घेणार आहात? बटाटा उकडलेला, सिमला मिरची, पावाचा चुरा, तीळ, ही साधी हिरवी मिरची, आमचूर, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ. बरं, ते प्रेक्षक साहित्य तर कळलेलंच आहे. इथे आता कॅप्सिकम कबाब आपण करणार आहोत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कबाब असतात, तर इथे कॅप्सिकमचा वापर नेमका कसा करणार आहे ते बघायचं आहे आपल्याला. बरं, काय करणार आहात? आधी बटाटे हे मॅश करून घ्यायचे. हां, म्हणजे ह्याच्या आधी हे उकडून घेतलेले आहेत, सोलून घेतलेले आहेत बटाटे. ते हे करायचे, मॅश करायचे. त्यानंतर त्याच्यात ब्रेडचा चुरा टाकायचा. अच्छा, हे साधारण आपण 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. मग हा ब्रेडचा जो चुरा घेतला तो फ्रेश ब्रेड की असं वाळवून वगैरे टोस्ट घेतलंय काय? ब्रेड आहे, ब्रेडचे स्लाइस. ताजा ब्रेड. हे फक्त मिक्सर मध्ये फिरवून घेतला. प्रेक्षक हो, याच्यामध्ये यांनी ताजा ब्रेड घेतलेला आहे. पण जर आपल्याला अगदी कडक कुरकुरीत वगैरे जर हवं असेल तर ब्रेड शिळा जो असतो तो वाळवून नंतर तो देखील मिक्सरमध्ये काढून जर घेतला, ह्याच्यामध्ये वापरला तर कुरकुरीत व्हायला मदत होते आणि शिळ्या ब्रेडचा वापर पण होतो त्याच्यात. बरं, आता बटाट्यामध्ये आपण ब्रेड क्रम टाकलेला आहे आणि चांगलं एकत्र केलं. आता काय करायचं? मिरची हिरवी, साधारण 2 मिरच्या. असं काय नाही, आपल्याला हवं असेल तसं आवडीप्रमाणे आपण घालू शकतो. तर ही लहान मुलं खाणार म्हणून 2च मिरच्या टाकल्या आणि तुकडे टाकले त्याचे, म्हणजे पेस्ट नाही केलेली, म्हणजे काढता येतात तुकडे. आता आपण मेन हे टाकायचं, मुख्य पदार्थ. सिमला मिरची किती घेतली? ही आवडीप्रमाणेच घ्यायची. असं पण आपण कॅप्सिकम कबाब करतो आहोत म्हणजे मग त्याचा थोडंसं जास्त घ्यायची. असं असतं, ज्या गोष्टीचा आपण कबाब करायचं असतं ना, तुझा थोडा जास्त टाकायचा. जे मुख्य जे असतं ते जास्त घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये गाजर घातलं तर गाजराचं, वाटाणा घातलं तर वाटाणा. त्याच्यामध्ये आपण आलं लसूण वगैरे असं काही घेतलेलं नाही घेतलं. त्याचा उपयोग आपण करू शकतो, घालू शकतो त्याच्यात. पण हे आता मी लहान मुलांसाठी केलेलं आहे ना, त्याच्यामुळे मी घातलं नाही त्याच्यात. हे काय घेतो? हे आमचूर पावडर. हे थोडंसं असं थोडं चवीपुरता घ्यायचं असं. याच्यामध्ये आपण आमचूर घातलेला आहे, पण लिंबाचा रस पण घालू शकतो. हो, चालू शकतो. म्हणजे ज्यांच्याकडे आमचूर जर नसेल तर आपण लिंबाचा रस पण याच्यामध्ये टाकू शकतो, आंबटपणा यायला हवा येण्यासाठी. हो, बरं. याच्यामध्ये आपण बटाटा चांगला मॅश करून घेतला, नंतर कॅप्सिकम टाकलंय, ब्रेड क्रम आणि आमचूर हे घातलंय.
बरं, आता काय टाकणार? आता चवीपुरता मीठ. चवीपुरते मीठ. हे कबाब आपण जे करतोय ना ते सॅलो फ्राय केलं तर आणखी छान लागेल, पण ही सिमला मिरची घातली आहे ती तळल्यावर त्याची चव एक वेगळी लागते आपल्याला. चालतील, पण डीप फ्राय केले तर अधिक चांगले लागतील. ते बरोबर, चव चांगली लागते. कारण उकडलेला बटाटा आपण घेतलेला आहे त्याच्यामुळे तो शालो फ्राय आपण करू शकतो. परंतु सिमला मिरची चव आहे ती बरोबर येणार नाही, कच्चं लागेल थोडस. ती येण्यासाठी आपण तळून घ्यायची. बरं, मग हे असे गोल आकार करायचा का? जसं आपल्याला आवडेल तसा. असं केलं तर जरा बरे दिसतात. आता हे झालं, हे करून गोळे झाले करून. आता तेलात घोळवून हे तेलात तळायचे. तेल छान तापून घ्यायचं आणि नंतर मग थोडं बारीक करायला लागणार आहे. मंद आचेवरती तळून घ्यायचे. बरं, आता हे तांबूस रंगावरती तळून घ्यायचे ना. मग तोपर्यंत आता हे सगळे कबाब तुम्ही वळून घ्या. मी हे छानपैकी मस्त खरपूस रंगावरती तळून घेते. तोपर्यंत घेऊ आपण एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. झालेले तळून? हो झाले. काढूयात? हो काढूया. छान रंग आला. हे आता आपले तयार झाले कॅप्सिकम कबाब. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. सुषमा मॅडम, हे आता आपले झाले कॅप्सिकम कबाब तयार. तर ह्याची चव बघा. असं तिळामुळे खूप छान दिसतात. आणि सॉस टाकलाय ना त्याच्यावर? त्याच्यावर सॉस टाकलाय. सुंदर दिसतंय. मस्त लागतं एकदम. तिळ आहे ना, तिळामुळे अगदी कुरकुरीतपणा आलाय त्याला. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे तळून केले तर कॅप्सिकमची चव अधिक चांगली येते. ते तळून केलेले आहेत ना, त्याच्यामुळे अतिशय उत्तम अशी चव आलेली आहे. तिळामुळे कुरकुरीतपणा पण आलेला आहे. खूप सुंदर झाले, मस्त. आणि पावसाळा आहे, मजा आली गरमागरम कबाब खाताना. तेव्हा प्रेक्षक हो, पावसाळा आहे, तुम्ही देखील असे कबाब घरी करून बघा. संध्या मॅडम कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतकी उत्तम रेसिपी आम्हाला करून दाखवली, त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि खमंग मेजवानीकडून ही एक छोटीशी थँक्यू. अशाच मस्त मस्त रेसिपीज आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटूयात खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.